आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नाशिकला आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय की कशा नाशिकमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न या सगळ्या निमित्तानं उपस्थित होतोय। भोंदू खरातला अटक झाली, त्यानंतर एका उद्योजकाला महिलांच्या शोषणाच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आणि आता या कंपनीमध्ये महिलांच्या शोषणाचा प्रकार उघडकीला आला। हे सगळं प्रकरण काय आणि नाशिकमध्ये काय चाललंय नेमकं? खरे अशोक खरातच्या एकूणच महिला शोषणाच्या प्रकरणानंतर आता महिला पूर्णपणे सजग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत त्या ठिकाणी महिला आता तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये अजून ज्या पद्धतीनं सॉफ्टवेअर कंपन्या किंवा कॉर्पोरेट कंपन्या यायला हव्यात तेवढ्या नाही आहेत, पण ज्या काही आलेल्या आहेत सध्या त्या कंपन्यांमध्ये या ज्या तरुण युवती आहेत 20 ते 25 वयोगटातल्या त्या मुलींचं मोठ्या प्रमाणात शारीरिक शोषण, अत्याचार, विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न, मानसिक आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न, अशा अनेक तक्रारी या आता दाखल झाल्या आहेत। एकूण 9-8 मुली समोर आलेल्या आहेत, एक मुलगा समोर आला आहे आणि त्याने एकूण अशा 9 तक्रारी पूर्ण विविध पोलीस स्टेशनमध्ये नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। आत्ताच थोड्या वेळापूर्वी 6 आरोपींना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे या प्रकरणामध्ये आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आता सगळे आरोपी या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। मात्र एकूण जर आपण बघितलं तर या महिलांना, युवतींना ज्या कामाच्या ठिकाणी जात असताना हॅरेसमेंट करण्याचा प्रकार होत होता, एक टीम लीडर ह्या सगळे हॅरेसमेंट करत होता। या मुलींनी सातत्याने HR कडे कंप्लेंट केली, मात्र HRने याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता। अनेक मुली अखेर नोकरी सोडून या ठिकाणून निघून गेल्याचं पण समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोठी गंभीर अशा या सगळ्या गुन्ह्यांच्या घटना आपल्याला नाशिकमध्ये आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आढळून येत आहेत। कॉर्पोरेट लव्ह जिहाद सारखा प्रकार आपल्याला हा दिसून येतोय। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि यामधल्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी होताना दिसते। धन्यवाद।